तर आजचा आपला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू डेटाबेसेस अँड एसक्यूएल. आपण 1 महिन्यामध्ये जे पायथनचे पूर्ण बेसिक्स पासून ॲडव्हान्स पर्यंत कन्सेप्ट होत्या ते पूर्ण केले आहे. आता आपण जे डेटाबेसेस आहे ते बघतोय. सो व्हॉट इज डेटाबेस? अ डेटाबेस इज अ ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा that is stored electronically and can be easily accessed, managed, updated and retrieved. In simple terms, a database is like digital filing cabinet where information is stored in a structured manner. सो करंटली प्रॉब्लेम काय येतो डेटाबेस सोबत की म्हणजे आपल्याला जेव्हा आपण प्रोग्राम रन करतोय तर मग तेव्हा आपल्याला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम काय येतो की डेटा आहे तो स्टोअर नाही करता येत. तर त्यासाठी आपण एक वे बघितला होता की आपण फाईल्समध्ये डेटा स्टोअर करू शकतो. बट फाईलमध्ये डेटा स्टोअर करणं हा एक एफिशियंट वे नाही. कारण की फाईलमध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो तर मग त्यासाठी म्हणजे खूप काही रिस्ट्रिक्शन्स आहे. आणि जर सेम डेटा जर आपल्याला नंतर ॲक्सेस करायचा असला तर दॅट माइट बी थिंक की डेटा डिलीट झालेला असू शकतो किंवा डेटा फाईलमधनं डेटा क्वेरी करणं हे इझी नाही आहे. सो व्हॉट इज इझी की आपण तोच डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. मग आपण तो डेटा इझिली ॲक्सेस करू शकतो, मॅनेज करू शकतो, अपडेट करू शकतो आणि रिट्राईव्ह करू शकतो. तर मग इन्स्टेड जर आपण डेटाबेसच्या ऐवजी जर फाईल वापरतोय तर मग फाईल सिस्टम आणि डेटाबेस सिस्टममध्ये काय फरक आहे? तर मग फर्स्ट की फाईल सिस्टम खूप स्लो आहे आणि डेटाबेसेस आर फास्टर. फाईल्स आपल्याला मॅनेज करायला कॉम्प्लेक्स जातात कारण की आपल्याला कोणता डेटा स्टोअर करायचा आहे, कोणता डेटा आपल्याला सेव्ह ठेवायचा आहे, कोणता डिलीट करायचा आहे. तर मग ह्या सगळ्यासाठी आपल्याला एक म्हणजे प्रोग्राममध्ये लॉजिक लिहावं लागतं. मग आपण जेव्हा ते प्रोग्राममध्ये लॉजिक लिहितो तेव्हा आपला जो प्रोग्राम आहे तो कॉम्प्लेक्स होत चालतो आणि जितका आपला प्रोग्राम कॉम्प्लेक्स होईल तितकंच जी लेंथ पण आहे प्रोग्रामची ती वाढत चालते आणि रिडंडन्सी पण वाढत चालते. मोस्ट ऑफ द टाइम्स असं पण होतं की आपण एकाच डेटाच्या मल्टिपल फाईल्स क्रिएट करतो तर मग त्याने डेटाची रिडंडन्सी वाढते. रिडंडन्सी म्हणजे की एकच डेटा परत परत रिपीट होत चालतो. तर मग त्यासाठी एक सोल्युशन आहे ते म्हणजे डेटाबेसेस. मग रिअल लाईफ एक्झाम्पल्स काही डेटाबेसेसचे ते म्हणजे स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम, हॉस्पिटल रेकॉर्ड सिस्टम, बँकिंग सिस्टम, ई कॉमर्स वेबसाईट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. सो आपण आत्तापर्यंत जितका आपण सगळा डेटा बघतो जो की स्टोअर्ड आहे आणि वेबसाईट्स थ्रू आपल्याला दिसतो. जसं की तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनची वेबसाईट ओपन कराल तर मग तिथं तुम्हाला नंबर ऑफ प्रोडक्ट्स मिळतील. तर मग खूप सारे प्रोडक्ट्स असतील तर मग हा सगळा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो. जसं की त्याचं एका प्रोडक्टबद्दल माहिती, की त्याचं टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची प्राईस किती आहे, त्याची कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यावर डिस्काउंट किती आहे. तर मग अशा सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या डेटाबेसमध्ये स्टोअर केल्या जातात. आणि डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यासाठी पण म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर केल्या जात्या. जसं की आपण एक रिलेशनशिप बनवतो टेबलचं आणि त्यानुसार आपल्याला जसं स्टोअर करायचं आहे डिफरंट डिफरंट टाईपचे टेबल. जसं की आपण एक स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंटचा डेटा जर क्रिएट करतोय तर मग आपण स्टुडंटचा एक टेबल क्रिएट करू, टीचर्सचा एक करू, क्लासचा एक करू, अजून लायब्ररीचा असेल तर असे. मग कारण की वेगवेगळे म्हणजे आपला डेटा जो आहे तो इफिशियंटली स्टोअर झाला पाहिजे. आणि इन अदर हँड आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी फाईल क्रिएट करत बसावं लागेल जर आपण फाईल सिस्टम नाही गेलो तर. दॅट्स वाय आपण डेटाबेस यूज करतो. हे जसं की एक एक्झाम्पल आहे यामध्ये आपण एक कॉलेजचा डेटाबेस आहे तो रेफर केला आहे. तर कॉलेजच्या डेटाबेसमध्ये आपण स्टोअर करू शकतो अजून पण खूप व्हॅल्यू जे आहेत त्या ज्या आपण स्टोअर करू शकतो. बट इथं आपण कन्सिडर केलं आहे स्टुडंट आय डी, नेम, कोर्स आणि मार्क्स. तर मग इथं ह्या 4 फील्ड्स आहे त्या आपण स्टोअर करत आहोत डेटाबेसमध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकता स्टुडंट आय डी जी आहे 101, 102, 103. तर मग ही एक प्रायमरी अशी की टाकलेली आपण जी की युनिक आहे. तर मग याला डेटाबेसमध्ये प्रायमरी की म्हणतात. प्रायमरी की म्हणजे असं की ह्या ह्या व्हॅल्यूने आपलं जो डेटा आहे तो युनिकली आयडेंटिफाय होऊ शकतो. म्हणजे आपल्याला जर मल्टिपल डेटाज आहे आणि त्यातला कोणता तरी एक युनिक डेटा आयडेंटिफाय करायचा आहे ऑफ अ पर्टिक्युलर स्टुडंट, मग तो आपण डेटा युनिकली आयडेंटिफाय करू शकतो थ्रू की. मग याला प्रायमरी की म्हणतात. मग व्हाय डू वी नीड डेटाबेसेस? आत्तापर्यंत आपण जसं की डिस्कस केलं
Before databases, information often stored in files such as spreadsheet, text, document. As data grew larger, managing it become difficult. डेटाबेसेसच्या आधी जो डेटा आहे तो एक्सेल फाईल्समध्ये, टेक्स्ट डॉक्युमेंट्समध्ये तो असा स्टोअर केला जायचा. बट जसं जसं तो डेटा लार्जर होत गेला, मग तो मॅनेज करण्यासाठी इनइफिशियंट झाला. सो मग त्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय होते, तर फर्स्ट प्रॉब्लेम इज डेटा रिडंडन्सी, डुप्लिकेशन ऑफ डेटा, डेटा इनकन्सिस्टन्सी, डिफिकल्टी इन सर्चिंग रेकॉर्ड, पुअर सिक्युरिटी, लिमिटेड डेटा शेअरिंग आणि डिफिकल्ट बॅकअप अँड रिकव्हरी. सो हे काही डिसएडव्हान्टेजेस होते ट्रॅडिशनल फाईल सिस्टमचे. मग ते कव्हर करण्यासाठी डेटाबेसेस क्रिएट करण्यात आले. तर मग डेटाबेसेसचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहे, की ऑर्गनाइज स्टोरेज ऑफ डेटा, फास्ट डेटा रिट्रायवल, रिड्यूस डुप्लिकेशन, बेटर सिक्युरिटी, डेटा शेअरिंग अमॉंग मल्टिपल युजर्स, बॅकअप अँड रिकव्हरी सपोर्ट आणि डेटा इंटिग्रिटी. तर मग हे सगळे जे आहेत ते डेटाबेसचे ॲडव्हान्टेजेस आहे. मग आता आपण हे बघितलं की डेटाबेस आपण कसा यूज करतो. तर मग आता आपण हा जो डेटाबेस यूज करतो, तर मग याला वापरण्यासाठी आपल्याला एक सिस्टम वापरावी लागते. त्याला म्हणतो आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम DBMS is a software that allows users to create, manage and interact with database. तर मग आपण जसं की आपल्याला जावा प्रोग्राम्स रन करण्यासाठी एक जावाचं कंपायलर लागतं, तसंच आपल्याला डेटाबेस आहे ते स्टोअर करण्यासाठी आणि त्यावर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला लागते एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम DBMS. मग फंक्शन्स काय DBMSचे, क्रिएट डेटाबेसेस, स्टोअर डेटा, अपडेट रेकॉर्ड्स, डिलीट रेकॉर्ड्स, सर्च इन्फॉर्मेशन, मॅनेज सिक्युरिटी अँड हँडल बॅकअप्स आणि असे पण खूप सारे. तर मग आता ह्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमच्या वेगवेगळ्या काही टाईप सॉफ्टवेअर्स आहे जे की कंपनीज ते प्रोव्हाइड करतात. तर मग फर्स्ट डेटाबेस आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे MySQL. तर मग MySQL एक ओपन सोर्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे, जी की आपण आपल्या विंडोज, मॅक, लिनक्स या सिस्टम्समध्ये इन्स्टॉल करू शकतो आणि ते यूज करू शकतो आपला डेटा स्टोअर करण्यासाठी. तर हे एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मीन्स की जो डेटा आहे तो त्याचा तो टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो आणि त्याचं रिलेशनशिप अदर टेबल सोबत मेंटेन केलं जातं. सेकंड इज पोस्टग्रेस्क्यूएल. हा एक मायस्क्यूएलचाच एक बेस व्हर्जन, ॲडव्हान्स व्हर्जन आहे, जे की म्हणजे दोन्ही सारखेच चालतात. ॲडव्हान्स ओपन सोर्स डेटाबेस आहे एक पोस्टग्रेस्क्यूएल. थर्ड इज ओरेकल डेटाबेस. ओरेकल डेटाबेस मोस्टली एंटरप्राइज लेवल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे, जी कंपनीजमध्ये किंवा जेव्हा आपण मोठे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स बनवतो तेव्हा यूज केली जाते. आणि हे दोन जे आहे MySQL आणि पोस्टग्रेस्क्यूएल हे आपण जनरली यूज करतो. बट जेव्हा आपण एक हाय एंड प्रोजेक्ट आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे, डेटा जास्त आहे आणि सिक्युरिटी आपल्याला एकदम बेटर हवी, तर मग त्या वेळेला यूज केला जातो ओरेकल डेटाबेस. मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. मग मायक्रोसॉफ्ट कंपनीने जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बनवली आहे त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर. जे पण म्हणजे विंडोजचे रिलेटेड काही प्रोग्राम्स वगैरे आहे, तर मग ते ह्या थ्रू चालतात मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर थ्रू. एसक्यूएल लाईट. तर मग एसक्यूएल लाईट आहे ना, एक लाईट वेट एम्बेडेड डेटाबेस आहे, जो की पायथनमध्ये पण अवेलेबल आहे. आपल्याला जस्ट एक लायब्ररी इन्स्टॉल करावी लागते आणि थ्रू इन्स्टॉलिंग दॅट लायब्ररी आपण जो एसक्यूएल लाईट डेटाबेस आहे तो यूज करू शकतो. आणि MongoDB हा नो एसक्यूएल डेटाबेसेस आहे. तर मग आता तुम्ही आत्तापर्यंत हे सगळे डेटाबेस बघितले, तुम्ही इथं बघू शकता प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन, एसक्यूएल आणि ओरेकल पण एक एसक्यूएल डेटाबेस आहे आणि एसक्यूएल लाईट. बट ह्या MongoDB काय आहे, हा की नो एसक्यूएल डेटाबेस आहे. यात काय असतं की जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे ना, मग जेव्हा तो एसक्यूएल असला, तर मग एसक्यूएल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम ती अशी असतात की त्यात आपण जो स्कीमा आहे, डेटाचं स्ट्रक्चर आहे, कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होईल, सगळं आधी डिफाईन करून ठेवलेलं असतं. बट इन MongoDB आपण असं आणि ते टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवलं असतं. पण इन MongoDB आपण ते डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो.
म्हणजे असं प्रत्येक इच ऑब्जेक्ट साठी एक नवीन डॉक्युमेंट बनवलं जातं आणि त्या डॉक्युमेंट मध्ये जी व्हॅल्यू ती स्टोअर केली जाते. म्हणजे जो डेटा आहे तो की आणि व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो. जसं की पायथनची डिक्शनरी असती एक, आपण कर्ली ब्रॅकेट्स ओपन करतो, त्यामध्ये की मेन्शन करतो आणि व्हॅल्यू मेन्शन करतो, ज्यात आपल्याला जसा डेटा स्टोअर करायचा आहे तो, तेव्हा आपण जेव्हा जो डेटा आहे तो अनस्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल डेटा म्हणजे कुठला कुठला राहणार आहे किंवा डेटा डायनामिकली चेंज होतोय, तर मग त्या टाइमला आपण जो MongoDB डेटाबेस आहे तो यूज करू शकतो. तो एक NoSQL डेटाबेस आहे. मग या डेटाबेसेसचे पण काही टाइप्स आहे, रिलेशनल, नॉन रिलेशनल. तर मग फर्स्ट टाइप आहे रिलेशनल डेटाबेस. Relational database stores data in tables consisting of rows and columns. Relational database चे example MySQL, PostgreSQL, Oracle, SQL Server. मग हा जो रिलेशनल डेटाबेस आहे तो जो पण डेटाबेस आहे त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज अँड डेफिनेशन स्टोअर केलेले असते इन फॉर्म ऑफ टेबल्स. जसं की आपण एका एक्सेल फाईलमध्ये करतो. तर मग तुम्ही इथं बघू शकता की हा एक SQL मध्ये स्टोअर केलेला डेटाबेसचा आपण म्हणजे टेबल असा स्टोअर करतो. तर मग इथं आपण कॉलम मध्ये तर फर्स्ट रो मध्ये काय आपण डिफाईन केलं असतं की म्हणजे जो डेटा आहे रोज बिलो मध्ये, तर मग त्यात कुठला डेटा आहे, तर मग आपण फर्स्ट रो मध्ये डिफाईन केलाय स्टुडंट आय डी, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम स्टुडंट आय डी, फर्स्ट रो सेकंड कॉलम नेम, फर्स्ट रो थर्ड कॉलम कोर्स. तर मग आपण यानंतर जो डेटा आहे तर मग सेकंड रो मध्ये कोणता आहे, स्टुडंट आय डी, नेम आणि कोर्स. मग असा जो डेटा आहे तो डिफाईन केलाय. सेकंड टाइप इज NoSQL database. Stores data in flexible formats such as documents, key value pairs or graphs. सो जेव्हा पण आपला डेटा डायनामिक आहे आणि तो अनस्ट्रक्चर्ड आहे, मग दॅट टाइम वी कॅन स्टोअर अवर डेटा इन NoSQL डेटाबेसेस. मग त्याचे एक्झाम्पल्स आहे MongoDB, कॅसेंड्रा आणि रेडिस. तर मग जो डेटा आहे तर मग आपण SQL मध्ये कसा स्टोअर केलेला होता रिलेशनल डेटाबेस मध्ये, तो टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर केलेला होता. बट हिअर तुम्ही बघू शकता की हा जो डेटा आहे आपण स्टोअर केलेला आहे हा एका जेसन फॉर्मॅट मध्ये. इथं आपण की मेन्शन केली त्या डेटाची काय आहे 101 नेम आणि कोर्स. तर मग आपण ज्या व्हॅल्यूज आहे त्या डिफाईन केल्या. बट इथं मग जे पण NoSQL डेटाबेसेस आहे तर मग त्यात काय होतं की जेव्हा पण आपल्याला नवीन डेटाबेसेसचे ऑब्जेक्ट क्रिएट करायचे, तर मग इच टाइम आपल्याला ज्या कीज आहे त्या पण रिपीट कराव्या लागत्या. जसं की स्टुडंट आय डी, नेम, कोर्स हे आपल्याला प्रत्येक इच एंट्रीला रिपीट करावं लागेल. बट हिअर आपण एकदाच डिफाईन करतोय स्टुडंट आय डी, नेम आणि कोर्स आणि जस्ट व्हॅल्यू ऍड करत चाललोय. बट इथं आपल्याला जेव्हा पण एक नवीन डेटा क्रिएट करायचा असला दरवेळेस आपल्याला ह्या व्हॅल्यू ज्या स्टुडंट आय डी, नेम, कोर्स या लिहाव्या लागतील. तर मग अंडरस्टँडिंग टेबल्स, रोज आणि कॉलम्स. तर मग डेटाबेसच्या या टर्मिनॉलॉजी जे काही जसे की टेबल्स, रोज आणि कॉलम्स. मग टेबल स्टोर म्हणजे टेबल जो डेटा स्टोअर करतो तो रिलेशनल टाईप मध्ये असतो. तर मग टेबलचा जो डेटा स्टोअर केलेला असतो तो अशा काही फॉर्मॅट मध्ये दिसतो, रो. मग रो म्हणजे काय की रो म्हणजे एक रेकॉर्ड. मग हा एक रो आहे, हा पण एक रो आहे. मग असे मल्टिपल रोज ऑफ रेकॉर्ड्स असतात जे आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करतो. मग रो एक्झाम्पल रिप्रेझेंट्स अ सिंगल एंट्री, म्हणजे आपण डेटाबेस मध्ये जी एक सिंगल एंट्री करतोय त्याला आपण ॲज अ रो कन्सिडर करतोय. द एंटायर लाईन इज वन रेकॉर्ड. आता वन जॉन HR, आता ही एक पूर्ण लाईन आहे, हा एक रेकॉर्ड आहे. मग पुढची टर्मिनॉलॉजी कॉलम. कॉलम म्हणजे फील्ड. तर मग आता आपण ही जी पूर्ण लाईन आहे याला रो कन्सिडर केलं. पण मग यातली एक एंटिटी ही, तर मग यातली कुठली पण एंटिटी तुम्ही टू, अलाइस, IT किंवा यातली कुठला पण एक आपण पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट केला त्याला आपण म्हणतो फील्ड कॉलम. मग यातल्या आपल्या कॉलम्स आहे जसे की एम्प्लॉई ID, नेम, डिपार्टमेंट,
those are our columns. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? Okay, next. What is SQL? SQL means structured query language. Language is a standard language used to communicate with relational databases. तर मग आता मी जेव्हा तुम्हाला जितक्या रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सांगितल्या जसे की SQL, PostgreSQL, Oracle, DBMS, तर मग या सगळ्यांसाठी आपल्याला म्हणजे एक लँग्वेज लागते त्यांच्यासोबत जे कम्युनिकेशन आहे ते करण्यासाठी. तर मग त्या कम्युनिकेशनसाठी जी लँग्वेज वापरली जाते तिला म्हणतात SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL अलो करते युजरला टू क्रिएट डेटाबेसेस, क्रिएट टेबल्स, इन्सर्ट डेटा, अपडेट डेटा अँड डिलीट डेटा. तर मग हे सगळे ऑपरेशन्स आहे जे SQL अलो करते युजरला. रिट्राईव्ह डेटा आणि मॅनेज परमिशन्स ॲज वेल. मग SQL चे काही फीचर्स आहे जसं की SQL एक सिम्पल लँग्वेज आहे, इझी टू लर्न अँड यूज आणि स्टँडर्डाइज, यूज बाय ऑलमोस्ट ऑल रिलेशनल डेटाबेसेस. मग सेकंड इज की जितके पण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे किंवा डेटाबेसेस आहे सगळ्यांमध्ये एक कॉमन लँग्वेज यूज केली जाते ती म्हणजे SQL. त्यामुळं कम्युनिटी जी आहे मोठी आहे आणि जो सपोर्ट पण आहे तो आपल्याला म्हणजे मिळतो जेव्हा आपल्याला आपण एक SQLचं ॲप्लिकेशन मिळतो किंवा म्हणजे आपल्याला काही क्वेरीज वगैरे आल्या तर मग त्या इझी टू रिझॉल्व असतं, कारण की आधी पण खूप लोकांनी यूज केलं आहे आणि एक मोठा इश्यू नाही जर आपल्याला काही एरर येतोय त्यात तर तो आपण रिझॉल्व करू शकतो. मग पॉवरफुल कॅन हँडल लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. तर मग आपला जो डेटा असतो तो मिलियन्स बिलियन्स मध्ये असतो, म्हणजे खूप डेटा स्टोअर केलेला असतो. मग तो सगळा डेटा स्टोअर करण्याची ॲबिलिटी आहे SQL मध्ये. म्हणजे जे ऑपरेशन्स होतात जसं की सिलेक्ट युजर म्हणजे युजरचा डेटा रिट्राईव्ह करणं, अपडेट करणं, इन्सर्ट करणं, तर मग तो डेटा खूप स्ट्रॉंगली ही जी लँग्वेज आहे SQL ती प्रोसेस करू शकते. पोर्टेबल वर्क्स अक्रॉस डिफरंट डेटाबेस सिस्टम. मग आता मी तुम्हाला जसे डिफरंट टाईपचे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सांगितले होते, तर मग SQL अशी लँग्वेज आहे की सेम म्हणजे सेम क्वेरीज तुम्ही मल्टिपल डेटाबेसेसमध्ये यूज करू शकतात. सो इट इज पोर्टेबल. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही एकदा डेटाबेसचं कनेक्शन चेंज केलं, जसं की आधी तुम्ही MySQL वापरत होते आणि त्यानंतर PostgreSQL स्विच केलं किंवा Oracleला स्विच केलं, तर मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे कोडमध्ये जास्त काही डिफरन्स चेंज करण्याची गरज नाही. तुमचा जो कोड आहे तो पोर्टेबल आहे, तो डिफरंट डेटाबेस सिस्टम सोबत पण चालून जाईल. तर मग SQL कॅटेगरी, SQLच्या काही कॅटेगरीज आहे म्हणजे SQL कमांड्स आहे ज्या की अशा डिफरंट टाईपच्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेल्या आहे. तर मग फर्स्ट टाईप इज DDL. DDL मीन्स डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज यूज टू डिफाईन डेटाबेस स्ट्रक्चर. जेव्हा आपल्याला एका डेटाबेसचं स्ट्रक्चर डिफाईन करायचं आहे की त्यात कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर केला जाईल, त्यात कोणत्या कोणत्या फील्ड्स असतील, त्याचं स्ट्रक्चर कसं दिसेल, एका टेबलमध्ये कोणत्या कोणत्या रोज असतील किंवा कॉलम्स असतील, तर मग हे सगळं आपण जेव्हा डिफाईन करतो तर मग ते आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज थ्रू डिफाईन करतो. तर मग त्यासाठी मग काही कमांड्स आहे, क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट. मग ह्या चार टाईपच्या म्हणजे जे की कमांड्स आहे या आपण यूज करतो डेटाबेसेसमध्ये, क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट. आता हा SQL कॅटेगरी जो आहे, तर मग SQL कॅटेगरीज आपण जे आता बघतोय ज्या डिफरंट टाईपच्या लँग्वेज कमांड्स, तर मग ह्या चार कॅटेगरीजमध्ये डिवाइड केल्या गेलेल्या आहे. आणि ह्या चार ज्या कॅटेगरीज आहे हा मोस्टली म्हणजे तुम्ही कोणत्या पण SQL इंटरव्ह्यूला जा तर मग 90% ऑफ द चान्सेस हे आहेत की हा जो क्वेश्चन आहे हा विचारला गेलेला आहे की व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ कॅटेगरीज अवेलेबल इन SQL. आणि त्यामध्ये जर आपण कॅटेगरी जर सांगतोय की जसं आपण आता DDL बघितली, पुढं पण काही आहेत आपण त्या बघूया. मग त्यामधल्या पण इंटरनल कमांड्स विचारल्या जातात. मग DDL डेटा डेफिनेशन लँग्वेज. सो यातली फर्स्ट कमांड आहे क्रिएट. सो आपल्याला जेव्हा एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे किंवा टेबल क्रिएट करायचा आहे तर मग क्रिएट जी कमांड आहे तेव्हा यूज केली जाते. म्हणजे त्याच्या जस्ट नावावरूनच
समजून येत आहे की क्रिएट हे काहीतरी क्रिएट करण्यासाठी वापरतोय. तर मग क्रिएट आपण टेबल अँड डेटाबेस यूज करण्यासाठी वापरतो. अल्टर, तर मग अल्टर आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एक डेटाबेस किंवा टेबल ऑलरेडी क्रिएट केलाय आणि त्याच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला काही चेंज करायचं आहे. लेट्स से मला डेटाबेसचं नाव रिनेम करायचं आहे किंवा जो टेबल आहे त्याचं नाव रिनेम करायचं आहे, त्याला काही मॉडिफाय करायचं आहे, नवीन त्यात काही टेबल काही रोज ऍड करायचे, काही रोज डिलीट करायचे. तर मग मला म्हणजे आपल्याला जितके पण टाईपचे अपडेट ऑपरेशन्स करायचे असन टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये, इथं तुम्ही समजून घ्या टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये, तर मग अल्टर हा जो ही जी कमांड आहे आपण तेव्हा वापरतो. ड्रॉप, मग ड्रॉप आपण तेव्हा वापरतो की जेव्हा आपला जो डेटाबेस आहे आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे पूर्णपणे. तर मग आपला डेटाबेस किंवा टेबल आपल्याला डिलीट करून टाकायचे आहे तेव्हा आपण ड्रॉप जी कमांड आहे ती वापरतो. फोर्थ कमांड इज ट्रंकेट. तर मग ट्रंकेट कमांड आपण तेव्हा यूज करतो की जेव्हा आपल्याला जो डेटाबेस आहे तो आहे त्याची डेफिनेशन ॲज इट इज ठेवायची आहे, पण जो डेटाबेस आहे तो क्लिअर करायचा आहे. लेट्स से की आपण एक युजरचा डेटा स्टोअर करून ठेवलेला होता आणि आता आपल्याला ते क्लायंटला डिलिव्हर करायचं आहे आणि आता आपण जो डेटा स्टोअर केलेला आहे तर मग तो त्या तो तो जो डेटा आहे तो टेस्टिंग मध्ये वापरलेला आहे आपण, की म्हणजे जो तो काही व्हॅलिड डेटा नाही. तर मग जेव्हा आपल्याला तो ट्रंकेट करायचा आहे डेटा, म्हणजे आता युजरला आपल्याला जेव्हा ऍप्लिकेशन द्यायचं असेल ते क्लिअर ऍप्लिकेशन द्यावं लागेल ना, विदाउट एनी डेटाबेसेस ऑर समथिंग. मग तेव्हा आपण जे आहे ती ट्रंकेट कमांड वापरतो. मग ट्रंकेट कमांड काय करतं, टेबलचं तुमचं स्ट्रक्चर आहे ते तसंच राहील, जसं की आपण इथं वर एक टेबल क्रिएट केलेला होता. तर मग इथं टेबल क्रिएट केलेलं आहे आपण एम्प्लॉई नेम डिपार्टमेंट. तर मग जेव्हा आपण ट्रंकेट कमांड रन करू तर मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे 1 जॉन HR 2 अलाइस IT जितक्या पण व्हॅल्यू असतील त्या इरेज होऊन जातील सगळ्या. बट ही जी डेफिनेशन आहे ना टेबलची एम्प्लॉई ID नेम डिपार्टमेंट, ती ही सगळी अशीच राहून जाईल. मग ह्या ज्या कमांड्स आहे आपण ह्या आयदर टेबल सोबत वापरू शकतो किंवा डेटाबेस सोबत वापरू शकतो. आपण जर क्रिएट डेटाबेस वापरलं तर डेटाबेस क्रिएट होतो, क्रिएट टेबल वापरलं तर टेबल क्रिएट होतो. सेम फॉर अल्टर, सेम फॉर ड्रॉप आणि ट्रंकेट. जसं तुम्ही म्हणजे ज्या सोबत वापरताय आयदर डेटाबेस सोबत किंवा टेबल सोबत, ते तसे ऑपरेशन क्रिएट अल्टर ड्रॉप आणि ट्रंकेट यूज करता. तर मग क्रिएट कमांडचं एक एक्झाम्पल आहे, जसं की आपण हे प्रॅक्टिकली एका एडिटरमध्ये बघणार आहोत, बट जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग तुम्ही समजून घ्या की आता आपण इथं एक टेबल क्रिएट करण्यासाठी वापरतो ही क्रिएट कमांड. तर क्रिएट टेबल, टेबल नेम स्टुडंट्स आणि त्यात आपण त्या डेटा बेसिस ज्या व्हॅल्यू आहे त्या यूज केल्या आहे, स्टुडंट ID नेम अँड कोर्स. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण डिफाईन केल्या इथं की मला ह्या टाईपच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या माझ्या डेटाबेसमध्ये हव्या आहेत. तर मग जेव्हा पण आपण ही कमांड रन करूया तेव्हा आपल्याला आपला एक टेबल जो आहे स्टुडंट्स तो क्रिएट होऊन जाईल. सेकंड टाईप ऑफ कमांड्स इज डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. मग आता आपण काय बघितलं की DDL डेटा डेफिनेशन, डेटाची आपण डेफिनेशन देतोय आता इथं. आणि सेकंड इज DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. मग डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये काय आपण जो डेटा आहे त्याला मॅनिप्युलेट करतोय. मॅनिप्युलेशन मीन्स की त्यावर ऑपरेशन परफॉर्म करतोय. मग ऑपरेशन कुठले की इन्सर्ट अपडेट डिलीट. तर मग आता ह्या ज्या कमांड्स आहे ना डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, ह्या फक्त आणि फक्त टेबल्सवरच रन होतात. तर मग मागच्या ज्या कमांड आपण बघितल्या त्या ज्या की टेबल आणि डेटाबेस दोन्हीवर पण रन व्हायच्या, बट आपण हे इन्सर्ट अपडेट अँड डिलीट ह्या ज्या कमांड आहे ह्या फक्त टेबल सोबतच रन होतात. तर मग इन्सर्ट आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपला ऑलरेडी एक टेबल क्रिएटेड आहे आणि त्या क्रिएटेड टेबलमध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. तर मग दॅट टाइम वी यूज इन्सर्ट. सेकंड अपडेट, जो आपला एक टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहे आणि त्यातली कुठली तरी व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायची आहे. तर मग आपण तेव्हा अपडेट जी कमांड आहे ती वापरतो. थर्ड इज डिलीट, आपल्याला जी व्हॅल्यू ऑलरेडी स्टोर्ड आहे ती डिलीट करायची आहे तेव्हा आपण डिलीट डिलीट ही कमांड जी आहे ती वापरतो. मग आता तुम्हाला असं म्हणजे कन्फ्युजन असेल की ड्रॉप आणि डिलीट मध्ये काय फरक आहे. तर मग ड्रॉप आणि डिलीट मध्ये असा फरक आहे
डिलीट एक पर्टिक्युलर जी रो ची व्हॅल्यू आहे ती डिलीट करू शकतं. पण ड्रॉप काय आहे? ड्रॉप पूर्णचे पूर्ण स्ट्रक्चर किंवा डेटाबेस त्याच्यात एवढी कॅपेबिलिटी की पूर्ण त्याचं जे स्ट्रक्चर आहे टेबलचं ते किंवा पूर्ण डेटाबेस आहे त्याला सोबतच म्हणजे डिलीट करू शकतं. इथं आपण एक रो डिलीट करतोय आणि तिथं आपण एक पूर्ण डेटाबेस किंवा कॉलम असं डिलीट करतोय. मग याचे काही एक्झाम्पल्स आहे की आपण इन्सर्ट कसे करतो व्हॅल्यू. तर मग इन्सर्ट इनटू स्टुडंट्स इथं आपण इन्सर्ट कमांड वापरली आहे. इनटू आपल्याला कशात इन्सर्ट करायचं आणि इनटू स्टुडंट्स तर इथं आपण टेबलचं नाव डिफाईन करतो की मला या टेबलमध्ये या व्हॅल्यूज ज्या आहे 101 राहुल CS या इन्सर्ट करायच्या आहे. द थर्ड टाईप इज डेटा क्वेरी लँग्वेज. आतापर्यंत आपण बघितलं की डेफिनेशन कशी क्रिएट करायची डेटाची, त्यानंतर मॅनिप्युलेशन कसं करायचं डेटाचं. मग जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल डेटा रिट्राईव्ह करायचा आहे डेटाबेसमधून तर मग तेव्हा आपण जी आहे ती सिलेक्ट कमांड वापरतो. मग सिलेक्ट कमांड अशी यूज होते सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. मग जेव्हा सगळ्या व्हॅल्यू आपल्याला एक सोबत यूज करायचे आहे तर मग तेव्हा आपण यूज करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. मग फोर्थ इथं जे सिलेक्ट स्टार आहे तर मग आपण दरवेळेस स्टारच नाही यूज करत. जर आपल्याला म्हणजे ज्या ज्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज पाहिजे तसं आपण यूज करू शकतो. जसं की मला नाव आणि ईमेल करायचं आहे तर मग मी नेम आणि ईमेल जर आणि त्या मी ज्या रिट्राईव्ह करण्याचा ट्राय करतोय त्या टेबलमध्ये त्या एक्झिस्ट पण करायला पाहिजे. म्हणजे जसं मी जर इथं टाईप केलं ना सिलेक्ट नेम कॉमा ईमेल फ्रॉम स्टुडंट मग मला ते भेटून जातील बट ते आधी एक्झिस्ट पण करायला पाहिजे त्या टेबलमध्ये. मग DCL डेटा कंट्रोल लँग्वेज हे फोर्थ कॅटेगरी आहे. तर मग या फोर्थ कॅटेगरीमध्ये दोन कमांड आहे ग्रँट अँड रिवोक. सर मग ह्या ज्या आहे ह्या खूप ॲडव्हान्स कमांड आहे आणि यांचं काय असतं की यूज टू कंट्रोल ॲक्सेस अँड परमिशन. मग आपण जर आता जे मोठे मोठे डेटाबेसेस असतात तर मग त्यात असं असतं की डेव्हलपर्स काम करतात वेगवेगळे त्यांच्यासोबत. तर मग जेव्हा पण डेव्हलपर काम करतात तर मग असं होऊ शकतं की कुठल्या चुकीने वगैरे जो डेटाबेस आहे तो डिलीट होऊन गेला किंवा ज्या इम्पॉर्टंट डेटा आहे तो डिलीट होऊन गेला त्यातनं. तर मग ते सगळं कंट्रोल करण्यासाठी आपण ग्रँट डेटा कंट्रोल लँग्वेज जे आहे ती यूज करतो. त्या थ्रू त्याच्या काही कमांड्स आहे ग्रँट ॲक्सेस ग्रँट करण्यासाठी आणि रिवोक ॲक्सेस रिवोक करण्यासाठी. TCL तर मग TCL मीन्स ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. मग ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मीन्स की जो आपला डेटा आहे तर मग तो खूप सिक्युअरली स्टोअर राहायला पाहिजे. तर मग असं होतं कधी कधी की जेव्हा पण आपण डेटावर कुठले ऑपरेशन परफॉर्म करतोय तर मग तो कधी डेटा चुकून काही अपडेट होऊन गेला किंवा काही डेटा डिलीट होऊन गेला किंवा असे कोणते कुठले ऑपरेशन्स होऊन गेले डेटाबेसेस सोबत की ते म्हणजे व्हायला नको होते किंवा चुकीचे झाले. तर मग तेव्हा आपण काही कमांड्स वापरतो कमिट. तर कमिट मीन्स की एक ट्रान्झॅक्शन असतं. मग ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण सुरू करतो तर मग ते आपल्याला डेटाबेसमध्ये जेव्हा फायनल स्टेजला सेव्ह करायचं आहे तर मग तेव्हा आपण कमिट जी कमांड आहे ती यूज करतो. मग आपला ज्या डेटाबेसमध्ये सगळा जो डेटा आहे आपण सेव्ह केलेला तो स्टोअर होऊन जातो. रोलबॅक रोलबॅक मीन्स की आपण जे ट्रान्झॅक्शन आहे ते ऑलरेडी केलंय जसं की ट्रान्झॅक्शन आपण अपडेट इन्सर्ट डिलीट असे ट्रान्झॅक्शन कन्सिडर करू शकतो. मग तेच ट्रान्झॅक्शन आपल्याला आता म्हणजे रोल बॅक करायचे आहे. जसं की वर्डमध्ये अंडू नावाचं एक राहतं की आपण म्हणजे जी गोष्ट आधी परफॉर्म केली आहे ती परत आपल्याला आधीसारखी करायची आहे. तिचा काहीच रेकॉर्ड नाही ठेवायचा की ती अशी झाली. मग तेव्हा आपण जो आहे रोल बॅक यूज करतो. सेव्ह पॉईंट म्हणजे आपण काही असे पॉईंट्स क्रिएट करतो आपल्या प्रोग्राममध्ये ज्या थ्रू की आपल्याला तो ट्रान्झॅक्शन सेव्ह करायचे. तर मग एक्झाम्पल्स कमिट जेव्हा आपण तेव्हा वापरतो की जेव्हा आपल्याला काही कमिट करायचं आहे टू डेटाबेस. मग आता आपण बघूया की ॲक्च्युअल डेटाबेसेस क्रिएट कसे केले जातात. मग त्यासाठी काही इन्स्टॉलेशन लागेल आपल्याला. तर मग ते जे इन्स्टॉलेशन आहे विदाउट दॅट इन्स्टॉलेशन ॲज वेल आपण ते रन करू शकतो. तर मग
मी तुम्हाला जी लिंक आहे ती शेअर करून देईन. SQL कंपाइलर. ओके, आफ्टर लेक्चर मी तुम्हाला ही जी लिंक आहे डेटाबेसची म्हणजे कंपायलरसाठी ती शेअर करून देईन. तर मग फर्स्ट आहे की डेटाबेस क्रिएट करण्यासाठी तर मग SQLचा एक सिंटॅक्स आहे. जेव्हा आपल्याला डेटाबेस रन करायचा आहे. तर मग त्यासाठी एक एडिटर असतं SQLचं, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन्स्टॉल करूया किंवा आपण जे ऑनलाईन एडिटर आहे ते पण यूज करू शकतो. तर मग आपण फर्स्ट बघूया की एक डेटाबेस क्रिएट कसा करायचा असतो. तर मग डेटाबेस क्रिएट करण्यासाठी सिंटॅक्स इथं तुम्हाला मी जी PDF शेअर करतो त्यात मेन्शन केला आहे. तर मग त्याचा सिंटॅक्स आहे की क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम. तर मग इथं तुम्ही बघू शकता की क्रिएट डेटाबेस आणि इथं मी डेटाबेसचं नाव टाकलेलं आहे की कॉलेज DB. दिस क्रिएट्स अ न्यू डेटाबेस नेम कॉलेज DB. तर मग आता आपण ही कमांड ही जे इथं कंपायलर SQLचं इथं आपण ही रन करूया. क्रिएट डेटाबेस SQL कॉलेज DB. आपण रन SQL वर क्रिएट केलं. क्रिएट ओ शो डेटा. तर मग ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहे क्रिएटिंग डेटाबेस आणि युजिंग डेटाबेस ह्या आहे ना आपण तेव्हा बघूया जेव्हा आपण एक ॲक्च्युअल जे एडिटर लागतं डेटाबेससाठी ते क्रिएट करतो. आत्ता आपण जे कंपायलर यूज करतोय तर मग यात एक डेटाबेस क्रिएट करणं जे की आपण ही प्रोग्राम कमांड एक्झिक्यूट करतोय हे अलाउड नाही केलेलं त्यांनी. दॅट्स वाय मग आपण ज्या क्रिएटिंग टेबलच्या ज्या टेबल क्रिएटिंगच्या कमांड आहे त्या बघूया. तर मग जस्ट मी तुम्हाला हा सिंटॅक्स सांगतो की क्रिएट डेटाबेस कॉलेज DB जेव्हा आपण यूज करतो तर मग एक डेटाबेस आहे तो क्रिएट होऊन जातो ह्या नेम सोबत आणि मग त्याच डेटाबेसला आपल्याला यूज करायचं असलं तर जस्ट असं कमांड टाकावी लागते यूज स्पेस डेटाबेस नेम आणि कोलन. मग जेव्हा आपण ही कमांड यूज करू तर मग दॅट टाइम तो जो डेटाबेस आहे तो क्रिएट होऊन जाईल. लेट्स आपण दुसरं एडिटर ट्राय करूया. क्रिएट डेटाबेस परमिशन डिनाइड मास्टर. ओके, आपण टेबल्स बघूया. हे या ज्या दोन कमांड्स आहे मी या तुम्हाला नंतर उद्याच्या लेक्चरला सांगेल. तर मग फर्स्ट कमांड आहे की आपण एक टेबल कसा क्रिएट करतो.
तर मग आपण एकदा डेटाबेस क्रिएट केला तर मग आपल्याला त्यात जर एक टेबल क्रिएट करायचा असला तर मग त्यासाठी मे बी तुम्हाला जो फ्लो आहे तो क्लिअर नाही राहणार, कारण की हा एकानंतर एक वापरला जाणारच कमांड आहे. हे आपण वन टाइम यूज करतो डेटाबेस क्रिएट करणं वगैरे. मग या जेव्हा आपण कव्हर करूया नेक्स्ट लेक्चरला, सेम आपण जे बाकीचं पण आहे मग ते आपण कमांड्स आहे ते यूज करूया, जसं की त्या डेटाबेसमध्ये एक म्हणजे सगळं इन्सर्ट कशा करायचे, व्हॅल्यूज वगैरे तसं सगळं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला तेच बघायचं आहे की एक टेबल कसं क्रिएट करायचा, त्यात इन्सर्ट क्वेरीज कशा वापरायच्या, सिलेक्ट अँड व्हेअर क्वेरीज, मग ह्या सगळ्या आपण बघूया. तर मग आपलं आजच्या लेक्चरसाठी इथपर्यंत होतं की एक आपण म्हणजे या सिम्पल जस्ट कमांड म्हणजे मेन्शन केलेलं आहे की आपण या कशा कशा यूज करू शकतो डेटाबेसेसमध्ये. तर मग आपण ह्या इन डिटेल उद्याच्या लेक्चरला बघूया, जेव्हा आपण जो CL आहे त्याला रिक्वायर्ड जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करूया, आणि मग त्यानंतर जे बाकीचं राहिलेलं आहे ते आपण बघूया. ओके.